Dear student, myself Vinayak Sawan, and today we have discussed the most important, most basic, and interesting term of hydrogen and hydrogen compound topic. The name of the term is volume strength of stool. Most basically, this point is important. Is the strength of stool. Okay. Because in JEE, NEET, and sometimes in CET, this point related questions is asked. Lecture is important for JEE NEET student. Okay, so first, what is the meaning of this strength? Strength means concentration. Strength means concentration. Okay, so first I have discussed or I have teaching in both language, English and Marathi, because the understanding is the most important. Okay. बघा पॉइंट असं की स्ट्रेंथ ऑफ H2O2 आपल्याला डिटरमाइन करायचे. H2O2 म्हणजे हायड्रोजन परऑक्साइड. दिस इज कॉल्ड एज अ हायड्रोजन परऑक्साइड. तुम्हाला माहिती आहे परऑक्साइड मीन्स the bonding of OO, the bonding of this O, this is H2O2. Okay, so this is called as a peroxide. This is called as a peroxide. Oxygen oxygen bonding is called as a peroxide. This is a peroxide bonding. And in this case, the oxidation number of this oxygen is -1. This is also -1. Okay. This is a general information of the peroxide. आता आपण याच्यामध्ये बघायचं स्ट्रेंथ ऑफ हायड्रोजन peroxide कसे काढायचे, हाऊ टू डिटरमाइन और हाऊ टू कॅल्क्युलेट द स्ट्रेंथ ऑफ peroxide फ्रॉम द गिवन पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन. ठीक आहे. आता पहिल्यांदा तुम्हाला सांगतो स्ट्रेंथ ऑफ peroxide कडे टोटल 3 पार्ट्स आहेत. फर्स्ट आहे concentration as volume. Second is concentration as percentage, and third is constant volume, constant percentage, and third is normality. हे बघा आपल्याला इथे काय करायचं आहे, आपल्याला कॉन्सन्ट्रेशन एज व्हॉल्यूम ही टर्म म्हणून आपल्याला स्ट्रेंथ मेजर करायचे, पर्सेंटेजची स्ट्रेंथ मेजर करायचे, आणि नॉर्मॅलिटीची काय आपल्याला जी स्ट्रेंथ आहे ती मेजर करायची. आता पहिली गोष्ट घ्या, बेसिकली हा जो पार्ट आहे ह्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन असणार आहेत. जे युनिटला क्वेश्चन मॅक्झिमम ह्याच्यावर असणार आहेत. कॉन्सन्ट्रेशन एज व्हॉल्यूम. ओके. आणि नॉर्मॅलिटी कशी काढायची किंवा कॉन्सन्ट्रेशन पर्सेंटेज ही टर्म काय मी तुम्हाला ओव्हरली सांगतो कसं आहे. हा हे बघा आता एक आपण स्टार्ट करू, एक आपण कन्सिडर घेऊ. आता बघ पहिला तुम्हाला सांगतो स्ट्रेंथ ऑफ H2O2 याचा अर्थ काय. तर पहिला आपण कुठलं बघायचं, कॉन्सन्ट्रेशन ॲज व्हॉल्यूम. बरोबर आहे का, कॉन्सन्ट्रेशन ॲज व्हॉल्यूम. अरे बघ कॉन्सन्ट्रेशन ॲज व्हॉल्यूम याचा अर्थ तुम्हाला माहिती की डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन peroxide. After decomposition of hydrogen peroxide, we get H2O plus O2. Okay, we get H2O plus O2. So this is the general reaction. This is the general decomposition of hydrogen peroxide. This is the thermal decomposition. After thermal decomposition of hydrogen peroxide, you get water and oxygen. So how to balance reaction? Reaction balance will be the 2, so 2 is oxygen. So 4 hydrogen, 4 hydrogen. आता लक्षात घ्या, स्ट्रेंथ व्हॉल्यूम स्ट्रेंथ ऑफ H2O2 म्हणजे काय. इथं लक्ष इथं तुम्ही व्यवस्थित बघितला तर इथं जो ऑक्सिजन जो आहे ऑक्सिजन, त्या ऑक्सिजन किती मोल आहे, इथं 1 मोल ऑक्सिजन आहे. किती मोल आहे, 1 मोल. 1 मोल ऑक्सिजन. बरोबर, 1 मोल ऑक्सिजन. व्हॉल्यूम स्ट्रेंथ ऑफ H2O2 मीन्स इथं जर ओव्हरऑल रिएक्शन मध्ये बघितला तर ऑक्सिजन जो गॅस आहे ते ऑक्सिजन गॅस काय लिबरेट झाला, लिबरेटेड ऑफ दिस ऑक्सिजन गॅस, लिबरेटेड ऑफ दिस ऑक्सिजन गॅस. व्हॉल्यूम स्ट्रेंथ म्हणजे काय, oxygen is liberated, बघा oxygen is liberated from
1 liter or 1 ml of hydrogen peroxide. This is a basic requirement. कशाला काय म्हटले, ऑक्सिजन जर इव्हॉल्व होणार आहे ह्या ओव्हरऑल रिएक्शन मध्ये, काय दिसते की ओव्हरऑल रिएक्शन मध्ये ऑक्सिजन काय होतो, याच्यामध्ये इव्हॉल्व होतो. खरी तर ऑक्सिजन इव्हॉल्व होणार आहे त्याच्यामध्ये बघा, हा जो हायड्रोजन पेरॉक्साइड जो आहे तो किती पाहिजे, 1 लिटर किंवा 1 ml. म्हणजे 1 लिटर हायड्रोजन पेरॉक्साइड किंवा 1 ml हायड्रोजन पेरॉक्साइड मधून किती ऑक्सिजन इव्हॉल्व होणार आहे, त्या ऑक्सिजनचे जे व्हॉल्यूम असणार आहे, इव्हॉल्व होणारे ऑक्सिजनचे व्हॉल्यूम असणार आहे. कारण की हा ऑक्सिजन हा गॅस फॉर्म मध्ये, दिस इज अ लिक्विड, दिस इज अ लिक्विड, दिस इज अ गॅस स्टेट. ऑक्सिजन कुठल्या फॉर्म मध्ये, गॅस मध्ये. त्यामुळे आपण याचं मेजर काय करणार, व्हॉल्यूम मेजर करणार ना. काय मेजर करणार, व्हॉल्यूम मेजर करणार. म्हणजे 1 लिटर किंवा 1 ml हायड्रोजन पेरॉक्साइड डिकंपोज झाल्यानंतर जो तुम्हाला इथे ऑक्सिजन गॅस मिळणार आहे, त्या ऑक्सिजन गॅसचं जे व्हॉल्यूम मिळणार आहे, त्या व्हॉल्यूमला काय म्हणायचं, व्हॉल्यूम स्ट्रेंथ ऑफ H2O असणार. त्याला काय म्हणायचं, व्हॉल्यूम स्ट्रेंथ ऑफ H2O. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट, दिस इज मोस्ट बेसिक टर्म. हे बेसिक कन्सेप्ट आहे. कशाला काय, एकदम सिंपल पार्ट आहे. आता बघा, बऱ्याच वेळा असेल असं की 10 व्हॉल्यूम H2O2, 10 व्हॉल्यूम H2O2. व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस 10 व्हॉल्यूम H2O2? काय याच्यामध्ये 10 व्हॉल्यूम म्हणजे काय, this 10 volume is represent, this 10 volume, this term is represent evolved oxygen, evolved volume of oxygen. म्हणजे याचा अर्थ काय, 1 लिटर हायड्रोजन पेरॉक्साइड, 1 लिटर हायड्रोजन पेरॉक्साइड डिकंपोज झाल्यानंतर आपल्याला ऑक्सिजन किती मिळणार आहे, 10 लिटर ऑक्सिजन मिळणार आहे. 10 लिटर ऑफ ऑक्सिजन म्हणजे 10 व्हॉल्यूम. हे लक्षात घ्या. कशाला, एकदम बेसिक आणि इंटरेस्टिंग पॉइंट आहे. आता बघ, फॉर एक्झाम्पल समजा दिलं 2V, 2 व्हॉल्यूम ऑफ H2O. याचं मिनिंग काय, सोपं आहे. काय मिनिंग आहे, H2O घेतला तुम्हाला ऑक्सिजन मिळणारच आहे. 2 व्हॉल्यूम H2O म्हणजे काय, 1 लिटर हायड्रोजन पेरॉक्साइड पासून आपल्याला 2 लिटर काय मिळतो, याच्यामध्ये ऑक्सिजन गॅस मिळतो. काय मिळतो, 2 लिटर ऑक्सिजन गॅस. दिस मोस्ट इम्पॉर्टंट, दिस इज बेसिक. हे बेसिक आहे, हे बेसिक आहे. अजून मी न्यूमेरिकल स्टार्ट केलेले नाही. मी तुम्हाला जे कन्सेप्ट सांगतो, 10 व्हॉल्यूम म्हणजे काय, 2 व्हॉल्यूम याचा अर्थ काय. त्याच्यावर असेल तर तुम्ही मला सांगा, 11.2V means 11.2V means when 1 liter hydrogen peroxide is decomposed to give 11.2 liter of oxygen. 11.2 liter of oxygen. It's a very interesting term. It's a basic. तर हे तर तुम्हाला लक्षात असेल की स्ट्रेंथ, व्हॉल्यूम स्ट्रेंथ ऑफ H2O2 म्हणजे काय असते. हे दिलेले जे पॉईंट जे असतात, हे दिलेले पॉईंट काय दाखवतात की ऑक्सिजन किती इव्हॉल्व होणार आहे. बट द बेसिक रिक्वायरमेंट, द गिवन हायड्रोजन पेरॉक्साइड इट शुड बी 1 लिटर. किती पाहिजे तो, 1 लिटर किंवा 1 ml. ओके, 1 लिटर और 1 ml. इट शुड बी 1 लिटर और 1 ml. आता बघा, हे रिलेटेड आपण एक क्वेश्चन विचारू. आता हे बघा, याच्यामध्ये एक व्हॉल्यूम स्ट्रेंथ, नॉर्मॅलिटी आणि व्हॉल्यूम स्ट्रेंथ अँड मोलॅरिटी याचं एक डायरेक्ट रिलेशन आहे. ते रिलेशन यूज करून आपल्याला नॉर्मॅलिटी आणि मोलॅरिटी कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. आता बघा काय रिलेशन आहे. फर्स्ट, नॉर्मॅलिटी इज इक्वल टू व्हॉल्यूम स्ट्रेंथ डिवाइडेड बाय, नॉर्मॅलिटी इज इक्वल टू व्हॉल्यूम स्ट्रेंथ डिवाइडेड बाय 5.6. ओके. And molarity is equal to volume strength divided by 11.2. It's the most important relation. What is the relation? Normality is equal to volume strength upon 5.6 and molarity is equal to volume strength upon 11.2. Already known that what is the meaning of molarity, what is the meaning of normality. Molarity means, know that molarity means the number of moles of solute, the number of moles of solute present in 1 dm cube of solution is called as normality. Okay. So for example, तुम्हाला अशा टाइप मध्ये क्वेश्चन असणार, calculate normality of 5.6 volume H2O2 solution. क्वेश्चन काय बघा, सिंपल क्वेश्चन आहे. कॅल्क्युलेट नॉर्मॅलिटी ऑफ 5.6 व्हॉल्यूम H2O2. आता इथे तुम्ही बघितला 5.6 याचा अर्थ काय, मी तुम्हाला काय सांगितले, 5.6 याचा अर्थ काय,
5.6 means decomposition of hydrogen peroxide, decomposition of 1 liter hydrogen peroxide get 5.6 liter oxygen. 5.6 liter oxygen is simple term. बघा हे काय 5.6 हे काय, दिस इज द व्हॉल्यूम स्ट्रेंथ. ही काय व्हॉल्यूम स्ट्रेंथ, तुम्हाला काय काढायचं नॉर्मॅलिटी. डायरेक्ट फॉर्म्युला नॉर्मॅलिटी इज इक्वल टू व्हॉल्यूम स्ट्रेंथ अपॉन 5.6. सो नॉर्मॅलिटी इज इक्वल टू व्हॉल्यूम स्ट्रेंथ गिवन द 5.6 divided by 5.6. So answer is 1. Okay. So 5.6 volume having the normality is a 1. That's simple. ठीक है. अशा टाइप क्वेश्चन असतील तुम्हाला. आता बघा ह्याच्यामध्ये अजून एक बेसिक क्वेश्चन असा आहे. असं विचारतील की क्वेश्चन काय बघा, हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ऍक्च्युली, जे नीट लेवलला खूप मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. कॅल्क्युलेट स्ट्रेंथ of 10 volume. Calculate strength of 10 volume of H2O2 solution. Calculate strength of 10 volume of H2O2 solution. हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. आता बेसिकली आपण स्ट्रेन जी मेजर करतो, स्ट्रेन ती कशामध्ये मेजर करतो, फर्स्ट ग्रॅम पर ml. ओके, ग्रॅम पर ml मध्ये मेजर करतात. देन नॉर्मॅलिटी मध्ये पण मेजर केली जाते. तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी नोन दॅट नॉर्मॅलिटी मगाशी मग सांगितलं कसं काढायचं, मोलॅरिटी पण सांगितलं फॉर्म्युला कसं काढायचा. मोलॅरिटी ppm मध्ये पण मेजर करतात. ppm मीन्स पार्ट्स पर मिलियन. ओके, पार्ट्स पर मिलियन. ठीक आहे. बघा अशा टाइपचे तुम्हाला क्वेश्चन असणार. बघा कॅल्क्युलेट स्ट्रेंथ ऑफ 10 व्हॉल्यूम ऑफ H2O2 सोल्युशन. स्ट्रेंथ ऑफ 10 व्हॉल्यूम ऑफ H2O2 सोल्युशन सांगतो कसं सॉल्व्ह करायचं. एकदम सिंपल. आता काय करायचं बघा, जनरल रिएक्शन काय H2O2 ची, आफ्टर decomposition of hydrogen peroxide we get water plus oxygen. बॅलन्स करून घेऊ. ओके, आता बघा, आता बघा इथे H2O2 आहे, याचा आपण मॉलिक्युलर मास काढतो. तुम्हाला माहिती आहे H2O2 मॉलिक्युलर मास कसं काढायचं. तेव्हा बघा किती हायड्रोजन आहेत, 4 हायड्रोजन आहेत. एक हायड्रोजन मास 1, चार्ज किती झालं, 4 हायड्रोजन मास इज 4. ओके, हाऊ मेनी ऑक्सिजन, 4 ऑक्सिजन. And the mass of one oxygen, atomic mass of one oxygen is 16 gram. So how many oxygen present? 4. 16 into 4 means 64. So this is a 68 gram. This is a overall mass is 68 gram. Okay, next. Oxygen O2. In this reaction, it indicates that this ऑक्सिजन having the mole is 1. हा जो ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजनचा मोल किती आहे, 1 मोल आहे. बरं, हा ऑक्सिजन कुठल्या स्टेट मध्ये आहे, गॅस स्टेट मध्ये, बरोबर आहे का. आणि तुम्हाला माहिती आहे एसटीपी कंडिशनला काय आहे, एसटीपी कंडिशन काय, 1 मोल इज इक्वल टू 22.7 लिटर. हे कॅसाठी आहे, हे तुम्हाला सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री मध्ये हा पार्ट आहे. हे रिलेशन आहे. काय रिलेशन आहे, 1 मोल एखादा गॅस आहे, त्या 1 मोल गॅसचं व्हॉल्यूम किती असतं, 22.7 लिटर. लक्षात आलं. बरं, सगळ्यात महत्त्वाचं ही जी स्ट्रेंथ आपण मेजर करतो, स्ट्रेंथ मगाशी मेजर केली होती. काय मेजर केली होती, डेफिनेशन काय होती, लिबरेशन ऑफ ऑक्सिजन फ्रॉम 1 लिटर और 1 ml of hydrogen peroxide at NTP condition. At NTP means normal temperature and pressure. Okay, normal temperature is 25 degree Celsius, pressure is 1 atmosphere. Okay, ठीक आहे. बघ किती काय याच्यामध्ये 68 ग्रॅम ऑक्सिजन, 1 मोल ऑक्सिजन. तुम्हाला माहिती 1 मोल ऑक्सिजन गॅस फॉर्म मध्ये किती असणार आहे, जो व्हॉल्यूम किती असणार, 22.7 लिटर. बरोबर आहे. हे डायरेक्ट 68 ग्रॅम इज इक्वल टू 22.7. समजा जर व्हॅल्यू 2 असले, स्टॅच्यूमेट्रिक 2 असला असेल किती येणार, 22.7 into 2. ठीक आहे, तर 1 मोल आहे 22.7 लिटर. हे डायरेक्ट रिलेशन आहे. ठीक आहे. आता काय येते विचारले, स्ट्रेंथ ऑफ 10 व्हॉल्यूम विचारले. आता बघा हे तर तुमच्या लक्षात आलं की ह्या रिलेशन मध्ये काय कळते की 22.7 लिटर ऑक्सिजन, 22.7 लिटर ऑक्सिजन इज इक्वल टू 68 ग्रॅम H2O2 हायड्रोजन पेरोक्साइड.
7.2 liter oxygen is equal to 60 gram H2O2. You have to calculate the 10 volume. आणि तुम्हाला माहिती आहे 10 volume म्हणजे काय? 10 liter of oxygen. आता मला सांगा इथं ऑक्सिजन किती आहे? इथं 10 लिटर आहे. इथं आपलं रिलेशन काय? इथं ऑक्सिजन किती आहे? 22.7 लिटर आहे. इथे किती आहे? त्याने तुम्हाला काय करायचं? स्ट्रेंथ काढायची. कोणाची 10 लिटर झाले 3 लिटर. मी तर काय लिहिणार 10 लिटर ऑक्सिजन. ओके, 10 लिटर ऑक्सिजन इज इक्वल टू 22.7 लिटरला 68 ग्रॅम आहे हायड्रोजन परऑक्साईड. लक्षात आलं का? आता काय आहे आपल्याला 10 लिटरला किती असणार? क्रॉस मल्टिप्लाय 68 into 10 divided by 22.7. 22.7. Okay. So this is the 680 divided by 22.7. 2.7. 2. So final answer is the nearly about 29.9. So this is the nearly about 30. Nearly about 30. This is 30 gram H2O2. This is 30 gram H2O2. Okay. So this is a strength. This is the strength. This is strength of 10 volume of H2O2. Strength is a 30 gram H2O2. असं तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं. अशा टाईप तुम्हाला क्वेश्चन्स असणार. एकदम सिंपल क्वेश्चन आहेत. अशा टाईप तुम्हाला क्वेश्चन्स असणार आहेत. नॉर्मॅलिटी कशी काढायची तुम्हाला सांगितलं, मोलॅरिटी सांगितलं, आणि स्ट्रेन जर काढायचं असेल तर असं इक्वेशन तुम्हाला काय केलं पाहिजे? इक्वेट केलं. बरोबर, एकदम सिंपल पॉईंट आहे. ठीक आहे. पुढच्या टाईप मध्ये असं इक्वेशन तयार होऊ शकतो याच्यामध्ये. तेव्हा समजा तुम्हाला असं विचारलं, कॅल्क्युलेट डेन्सिटी, calculate density of 5 volume H2O2. समजा असं क्वेश्चन आहे. 5 volume H2O2 तुम्हाला काय काढायचं? डेन्सिटी काढायची. डेन्सिटी, कॅल्क्युलेट डेन्सिटी ऑफ 5 volume H2O2. सो हाऊ टू कॅल्क्युलेट? विचारे डेन्सिटी. इथे काय दिलंय? व्हॉल्यूम स्ट्रेंथ दिलाय. आता 5V म्हणजे काय? 5 लिटर ऑक्सिजन. 5 लिटर ऑक्सिजन. आता डेन्सिटी कशी काढायची? हाऊ टू कॅल्क्युलेट डेन्सिटी? तर बघा, तर काय डेन्सिटी जर काढायची असेल बाय युझिंग व्हॉल्यूम स्ट्रेंथ, तर आपला फॉर्म्युला काय? मोलॅरिटीचा. मोलॅरिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम. हे तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. आपलं सॉल्युशन्स आणि कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. त्याच्यामध्ये झालेलं पार्ट आहे. मोलॅरिटी म्हणजे काय? तो मोलॅरिटी म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम. नंबर ऑफ मोल्स म्हणजे काय असतं? नंबर ऑफ मोल्स म्हणजे मास अपॉन मोलार मास. ओके, मास अपॉन मोलार मास. मी काय करतो? यांची काय की मास अपॉन मोलार मास डिवाइडेड बाय V. हे जर आपण सॉल्व केलं तर काय ना? मास अपॉन मोलार मास इनटू 1 अपॉन V. मास अपॉन मोलार मास इनटू 1. आता मला सांगा, दिस इज अ मास, दिस इज अ व्हॉल्यूम. ओके, दिस इज अ मास, दिस इज अ व्हॉल्यूम. You are already known that mass upon volume is density. What is the formula density? Density is equal to mass upon volume. This is mass, this is volume. So then molarity is equal to, we get mass upon volume. I have to take the density divided by molar mass. Divided by मोलर मास. ओके, आता डेन्सिटी तयार केली. आता काय बघा, मोलर मास सिंपल आहे. कोणाचं काय मोलर मास घ्यायचं आहे? ह्याचं काय करतात? H2O2. H2O2 मोलर मास मास किती होतं? बघायचं किती होतं? H2O2 मोलर मास. H2O2 मोलर मास किती होतं? आणि ऑक्सिजन इथं H2O2 मोलर मास 2, हायड्रोजन 2 प्लस ऑक्सिजन 32. दिस इज 34. ओके, सो 34. इथं काय? दिस मोलर मास 32 होतं. ठीक आहे. आता तुम्हाला काय मिळालं? डेन्सिटीला मोलर मास आहे 34 ग्रॅम झालं. 5 तुम्हाला मोलॅरिटी. तर मोलॅरिटीसाठी काय दिलंय? व्हॉल्यूम स्ट्रेंथ दिली. You are already known that what is the relation between this molarity and volume strength? Molarity is equal to volume strength divided by 11.2 divided by 11.2. Then put up these values. Volume strength. So the volume strength is 5 divided by 11.2. So calculate this molarity.
and putting this value, sorry, molarity तुम्हाला किती निघेल, व्हॅल्यू पुट किती, मोलारिटी व्हॅल्यू इथे घ्या, मोलर मास किती आहे 34 आहे, डेन्सिटी इज इक्वल टू मोलारिटी इनटू मोलर मास, मोलारिटी इथे निघेल, मोलर मास ऑलरेडी इथे दिले, इझिली कॅल्क्युलेट द डेन्सिटी, इट्स मोस्ट इम्पॉर्टंट. अशा टाइपचे क्वेश्चन्स असतील ते तुम्हाला इझिली काय करता पाहिजे, सॉल्व्ह करता पाहिजे. एकदम सिंपल पॉइंट आहे आणि इंटरेस्टिंग पॉइंट आहे, बाकी याच्यामध्ये अवघड काहीच नाही. लक्षात खास करून हा जो पॉइंट आहे तो, तर नीटची एक्झाम पण जवळ आली आणि सीईटी एक्झाम पण जवळ आली, तर नीट मध्ये येणारा समजा ह्या स्ट्रेंथ ऑफ H2 जर क्वेश्चन आला